मित्रमैत्रिणींनो, ही कथा आहे उत्तर प्रदेशमधील उपुलगड जिल्ह्यातील। तिथे रजनीश कुमार नावाचा एक मुलगा राहत होता। एप्रिलचा महिना होता। एक दिवस सकाळी सकाळी एक पांढऱ्या रंगाची टवेरा गाडी रजनीशच्या घरासमोर येऊन थांबली। त्यातून 4-5 लोक खाली उतरले आणि ते रजनीशच्या घरात जाऊन त्याला बोलावून आपल्या गाडीमध्ये बसवतात। बोलावून म्हणजे एक प्रकारची जबरदस्ती करून जवळपास त्याला उचलूनच आपल्या गाडीमध्ये बसवतात। मग गाडी तहसील कार्यालयाकडे घेऊन जातात। तहसील कार्यालयामध्ये पोहोचल्यानंतर रजनीशला वकील साहेबांकडे घेऊन जातात, जिथे अगोदरच रजनीशच्या जमिनीचे सर्व कागदपत्रे तयार करून ठेवलेली होती। फक्त त्या सर्व कागदपत्रांवर रजनीशच्या अंगठ्याची मोहर लावणे बाकी होते। मित्रांनो, रजनीश त्या कागदपत्रांवर सही करतो आणि अंगठा सुद्धा लावतो। त्यानंतर वकील साहेबांसमवेत रजनीशला बरोबर घेऊन ते 4-5 गुंड प्रवृत्तीचे लोक त्याला रजिस्टर ऑफिसकडे घेऊन जाऊ लागतात। त्या ऑफिसमध्ये एक तरुण महिला अधिकारी बसली होती। तिचे नाव रचना वर्मा होते। मित्रांनो, कथेतील खरी नावे बदललेली आहेत। ही माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाते। रचना वर्मा जी एक PSI अधिकारी होती, ती एक तेजस्वी स्वभावाची महिला अधिकारी होती। तिचे वय 28-30 वर्ष होते। तिच्या टेबलावर अनेक फाईल्स ठेवल्या होत्या। आता जेव्हा रजनीशचा नंबर येतो तेव्हा रचना मॅडम रजनीशला आत बोलवते आणि रचना मॅडमने रजनीशकडे पाहून विचारले, तुम्ही तुमची जमीन का विकत आहात? तेव्हा रजनीश म्हणतो, मॅडम काही अडचणी आहेत। तेव्हा रचना मॅडम रजनीशला विचारते, मला सुद्धा सांगा की तुम्हाला नक्की काय अडचणी आहेत? तेव्हा रजनीश म्हणतो, मॅडम मला खूप अडचणी आहेत, तुम्हाला आता काय सांगू? तेव्हा मॅडम म्हणतात, तुझी जमीन विकल्यानंतर तुझ्या सर्व अडचणी दूर होतील का? आणि तुला या जमिनीचे सर्व पैसे मिळाले आहेत का? तेव्हा रजनीश म्हणतो, हो मॅडम, मला त्या जमिनीचे सर्व पैसे मिळाले आहेत। एकही रुपया यायचा बाकी नाहीये। तेव्हा रचना मॅडम रजनीशच्या चेहऱ्याकडे नीट पाहते तर रजनीशच्या डोळ्यामध्ये पाणी असते। म्हणून रचना मॅडम त्याला आपल्या डोळ्यांनीच इशारा करते आणि विचारते, अरे तुला नक्की काय झालं आहे? मित्रांनो, रजनीश त्याच्यावर काहीच बोलत नाही, पण त्याच वेळेला त्याच्या डोळ्यातून 2-4 अश्रू ओघळून त्याच्या गालावर येतात। त्यानंतर रजनीश म्हणतो, मॅडम अशी कोणतीच गोष्ट नाही, असेच माझ्या डोळ्यातून पाणी येत आहे। अच्छा ठीक आहे, असे म्हणून रचना मॅडम त्याला बाहेर जाण्यास सांगतात। मग जमिनी खरेदी करणाऱ्या माणसांची नावे घेते। तसे ते 4-5 लोक ऑफिसच्या बाहेर उभेच होते। त्यातील 2 लोक मॅडमने बोलवल्यामुळे ऑफिसमध्ये गेले। तेव्हा त्या दोघांना पाहताच रचना मॅडम त्यांना ओळखते, कारण ते लोक 2 महिन्यातूनच कोणाची ना कोणाची जमीन रजिस्टर करण्यासाठी येत असत। मागच्या 6 महिन्यापासून यात लोकांचे हे 9वे की 10वे रजिस्ट्रेशन होते। त्यामुळे मॅडम त्यांना लगेच ओळखते आणि बोलते, सर कसे आहात तुम्ही आणि किती जमीन तुमच्या नावावर करून घेत आहात? त्यावर ते लगेच म्हणतात की मॅडम, त्या रजनीशकडे फक्त 4 एकर जमीन आहे, ती त्याला विकायची आहे, तेवढीच जमीन घेत आहोत आणि यापेक्षा जास्त त्याच्याकडे काही नाही। एवढे बोलून ते हसू लागतात। मॅडम पुन्हा त्या दोघांकडे पाहते आणि म्हणते, तुम्ही त्या मुलाला जमिनीचे सर्व पैसे दिले आहेत का, की काही पैसे अजून द्यायचे शिल्लक आहेत? त्यावर ते दोघेजण पटकन म्हणतात, मॅडम आम्ही तर त्याचे सर्व पैसे दिले आहेत। त्यावर मॅडम म्हणते, तुम्ही त्याला कसे काय पैसे दिलेत ते तरी मला जरा सांगता का? तेव्हा ते लोक म्हणतात, मॅडम कायद्याप्रमाणे पाहायला गेलो तर आता आमचेच त्याच्याकडे खूप पैसे निघत आहेत, उलट आमचेच पैसे त्याच्याकडून येणे बाकी आहे। रचना मॅडम त्यांचे हे बोलणे ऐकून घेतल्यानंतर त्यांना सुद्धा बाहेर जाऊन बसण्यास सांगितले। मग रचना मॅडम त्या फाईलवर सही करते आणि ती फाईल पुढे देते। त्या मॅडमच्या बाजूलाच तिच्यासोबत काम करणारी जी सहकर्मचारी टायपिंग करणारी महिला होती, तिच्याकडे ती फाईल देऊन काही कागदपत्रे टाईप करून रजिस्ट्रेशन पक्के करण्यास सांगते। रजिस्ट्रेशन पक्के झाल्यानंतर त्या जमिनीवर रजनीशऐवजी त्या लोकांची नावे लागतात। तेव्हा ते लोक तिथेच आनंद साजरा करू लागतात। तहसील कार्यालयाच्या बाहेर आल्यानंतर ते लोक मिठाई खरेदी करून एकमेकांचे तोंड गोड करू लागतात। मग काही वेळ तिथे आनंद साजरा केल्यानंतर आपल्या गाडीमध्ये बसून घरी निघून जातात। तर दुसरीकडे रजनीश तहसील कार्यालयामधून बाहेर येतो। तहसील कार्यालयाच्या आवारात खूप सारी झाडे होती। त्यातील एका झाडाखाली येऊन बसतो आणि तिथेच आपले अश्रू ढाळून जोरजोरात रडू लागतो। रजनीश विचार करू लागतो की आपले सर्व काही लुटले गेले आहे, आता आपण घरी जावे तर कसं जावं? त्यामुळे तो घरी न जाता तिथेच बसून राहतो। पण ज्यांनी जमीन आपल्या नावावर करून घेतली होती ते लोक गावात पोहोचले होते। ते गावात पोहोचल्यानंतर फटाके लावून आपला आनंद साजरा करतात।
तेव्हा गावातील सर्व लोकांना समजते की आज या लोकांनी रजनीशची जमीन आपल्या नावावर केली आहे. तेव्हा रजनीशच्या ज्या 2 बहिणी असतात त्या सुद्धा हे सर्व पाहत असतात. तेव्हा ते विचार करतात, हे लोक तर आले आहेत, परंतु आपला दादा अजून परत का आला नाही. त्यामुळे आता त्या दोघींची चिंता वाढली होती, कारण त्यांचा दादा 3-4 दिवस अगोदरपासूनच खूप टेन्शनमध्ये होता. जेव्हा ते लोक रजनीशला घ्यायला घरी आले होते तेव्हा रजनीशच्या बहिणीसुद्धा जेव्हा समजले होते की हे लोक आपल्या दादाला घेऊन जात आहेत, कारण त्यांना आपल्या दादाच्या नावावर असलेली जमीन स्वतःच्या नावावर करून घ्यायची आहे, तेव्हा त्या दोघी बहिणीसुद्धा आपल्या दादाबरोबर जाण्यासाठी तयार होत्या. परंतु त्या लोकांनी एकट्या रजनीशलाच गाडीमध्ये बसून ते घेऊन गेले होते. त्यामुळे त्या दोघी बहिणी तिथेच राहिल्या होत्या. आता दोघी बहिणी आपल्या दादाचं खूप टेन्शन घेऊ लागल्या, का तो आपल्या घरी परत आला नाही. म्हणून ते गावाच्या बाहेर येऊन एक ऑटो रिक्षा पकडून तहसील कार्यालयात पोहोचतात. तेव्हा रजनीश झाडाखाली तसाच बसलेला होता. जसं पाहिला बसलेला होता तसं त्या दोघी बहिणी आपल्या दादाला पाहून धावतच आपल्या दादाजवळ जाऊन म्हणतात, दादा असे हाक मारतात. तेव्हा रजनीश आपल्या बहिणींना पाहून आणखी जोरजोराने रडू लागतो. त्या दोघी बहिणी आपल्या दादाजवळ बसतात आणि त्याला शांत करत समजावण्याचा प्रयत्न करतात. पण आपल्या दादाची अशी अवस्था पाहून त्या दोन्ही बहिणींच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू वाहू लागतात आणि त्या दोघी सुद्धा रडू लागतात. मित्रांनो, आता संध्याकाळची वेळ झाली होती, त्यामुळे तहसील कार्यालयामध्ये जास्तीत जास्त लोक राहिले नव्हते. जे थोडेफार लोक राहिले होते ते त्यांच्याजवळ येत होते आणि त्यांना विचारत होते की तुम्ही लोक का रडत आहात. तेव्हा त्या दोघी बहिणी त्यांच्याबरोबर बोलणे करून त्यांना सांगत होत्या की काही नाही, आमची जमीन विकली गेली आहे, त्याचे आम्हाला दुःख होत आहे म्हणून आम्ही रडत आहोत. आता त्यांचे बोलणे ऐकून सर्व लोक तिथून निघून जातात. म्हणतात तिथे असं तर रोजच घडत असते. तेव्हा रजनीशच्या दोन्ही बहिणी त्याला म्हणतात, दादा घरी चल, आता संध्याकाळ होत आली आहे. पण रजनीश घरी जाण्याचं नावच काढत नाही. तिथे बसून अजून काही वेळ निघून जातो. मग तहसील कार्यालय बंद होतं. तेव्हा जी मॅडम रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये होती, जिचे नाव रचना वर्मा होते, ती तिच्या ऑफिसमधून खाली येऊन आपल्या गाडीमध्ये बसून जाण्यासाठी निघते. जी जिल्ह्याच्या ठिकाणी राहत होती, तिचे राहण्याचे ठिकाण तहसील कार्यालयापासून 10 ते 12 किलोमीटर दूर होते. ती आता आपल्या घरी जाण्यासाठी निघालीच होती, तेवढ्याच तिची नजर रजनीशवर पडते. रजनीशने निळ्या रंगाचा टी-शर्ट घातला होता. रजनीशला पाहताच रचना मॅडम त्याला ओळखते आणि आपल्या ड्रायव्हरला म्हणते की थोडी गाडी बाजूला घेऊन थांबव. तेव्हा रचना मॅडमचा ड्रायव्हर लगेचच गाडी एका बाजूला घेऊन थांबवतो. तेव्हा रचना मॅडम आपल्या ड्रायव्हरला सांगते की तू झाडाखाली मुलगा बसला आहे ना, त्याला जरा बोलावून घेऊन ये. ड्रायव्हर लगेच आपल्या मॅडमचा निरोप घेऊन रजनीश जवळ पोहोचतो आणि रजनीशला म्हणतो की तुला मॅडमने बोलवलं आहे. तेव्हा रजनीश लगेचच त्या ड्रायव्हरच्या मागे मागे आणि त्याच्यासोबत त्याच्या 2 बहिणी सुद्धा त्याच्यासोबतच मॅडम जवळ जाऊन पोहोचतात. तेव्हा रचना मॅडम त्याला विचारते, रजनीश काय झालं आहे, आता तू जमीन विकल्यानंतर सुद्धा रडत का आहेस. तुझ्यासोबत काही जबरदस्ती किंवा तुझी फसवणूक झाली आहे का. तेव्हा रजनीशच्या बहिणी लगेचच म्हणतात, हो मॅडम, आमच्या दादाकडून त्या माणसाने जबरदस्ती जमीन हिसकावून घेतली आहे. ते लोक आमच्या घरी आले होते आणि आमच्या दादाला धमकावून ते सही करण्यासाठी इथे घेऊन आले होते. तेव्हा रचना मॅडम म्हणाली, अच्छा ठीक आहे, तुम्ही तिघे मला तहसील कार्यालयाबाहेर भेटा, मी बाहेर थांबते. एवढं बोलून रचना मॅडम आपल्या ड्रायव्हरला गाडी चालू करण्यास सांगतात. ड्रायव्हर जसा गाडी चालू करतो तेव्हा रचना मॅडम त्याला सांगतात की अर्धा किलोमीटर दूर नेऊन गाडी उभी कर. अर्धा किलोमीटर दूर गाडी गेल्यानंतर ड्रायव्हर गाडी थांबवतो. तेव्हा रजनीश आणि त्याच्या 2 बहिणी चालत 10 मिनिटांनी त्या गाडीजवळ पोहोचतात. तेव्हा रचना मॅडम गाडीची खिडकी उघडते आणि म्हणते की तुम्ही तिघे पण गाडीमध्ये बसा. रजनीश ड्रायव्हरच्या बाजूला जाऊन बसतो. तर त्याच्या 2 बहिणी पाठीमागे रचना मॅडमच्या बाजूला जाऊन बसतात. त्यानंतर रचना मॅडम त्यांना आपल्या घरी घेऊन जातात. घरी पोहोचल्यानंतर रचना मॅडम तिच्या खोलीत जातात आणि काही वेळाने फ्रेश होऊन बाहेर येतात आणि त्यांच्यासोबत बाहेर बसतात. तोपर्यंत चहा नाश्ता सुद्धा येतो. रजनीश आणि त्याच्या 2 बहिणी सर्वजण चहा नाश्ता करतात. त्यानंतर रचना मॅडम त्यांना म्हणते, आता बोला, सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुमच्याबरोबर काय काय झालं आहे ते मला अगदी स्पष्टपणे सांगा. तुम्हाला कोणालाही घाबरण्याची काहीच गरज नाहीये. आणि तरी सुद्धा रजनीश काहीच बोलत नव्हता.
पण रजनीशची एक बहीण म्हणते की मॅडम, त्या लोकांनी आमच्याकडून जी जमीन घेतली आहे ती अशा पद्धतीने घेतली आहे की ती लोक आम्हाला सतत म्हणायचे की तुमच्या बाबांनी आमच्याकडून पैसे घेतले होते. त्या लोकांचे असे म्हणणे आहे की आमच्या बाबांनी 10 वर्षापूर्वी त्यांना पैशांची गरज होती म्हणून त्या लोकांकडून पैसे घेतले होते कर्ज म्हणून. आता आमच्या बाबांचं निधन होऊन 3 वर्ष झाली आहेत. आमचे बाबा हे जग सोडून गेल्यानंतर ते लोक सतत आमच्या दादाला धमकी देऊ लागले आणि आमच्याकडून पैसे मागू लागले. ते म्हणत होते जर तू आत्ता जमीन दिलीस तर जमिनीवरील कर्ज फिटून जाईल, पण जर का तू उशीर केलास तर तुला तुझे घर सुद्धा द्यावं लागेल, आणि जर का तू त्यापेक्षा उशीर केलास तर तुझ्या बहिणींना सुद्धा तुला कर्ज फेडण्यासाठी आमच्या स्वाधीन तुला करावं लागेल. असं सतत ते लोक माझ्या दादाला उलट सुलट बोलून धमकवत असायचे. एवढं बोलून रजनीशची बहीण रडू लागली. तेव्हा रचना मॅडम रजनीच्या बहिणीला शांत करत म्हणाल्या, तुमच्या बाबाने त्यांच्याकडून किती पैसे घेतले होते? त्यावर रजनीश म्हणाला, मॅडम आम्हाला तर काहीच माहिती नाही किती पैसे घेतले होते ते, पण ते लोक म्हणत होते की आमच्या बाबांनी 10 वर्षापूर्वी त्यांच्याकडून 4 लाख रुपये घेतले होते. आतापर्यंत त्या 4 लाखावर व्याज होऊन ते 4 लाखाचे 20 लाख रुपये झाले आहेत. म्हणूनच त्या लोकांनी आमची जमीन हडप केली आहे आणि मला सुद्धा मजबुरीने आमची जमीन द्यावी लागली आहे. त्यावर रचना मॅडम म्हणाल्या, तू त्या लोकांच्या नावावर जमीन केल्यानंतर त्याच्याकडून पैसे घेतले नाहीस का? तेव्हा रणनीत म्हणतो की मॅडम, त्या लोकांनी मला काहीच पैसे दिले नाहीत. उलट ते लोक म्हणत आहेत की तुझ्या डोक्यावर आमचे जेवढे कर्ज आहे ना त्याचे अर्धे पैसे सुद्धा तुझी जमीन विकून आम्हाला मिळणार नाहीत, त्यामुळे ते मला कसे पैसे देणार? मला माझ्या घराची आणि त्यानंतर बहिणींची चिंता होती, म्हणून मी ती जमीन त्यांच्या नावावर करून दिली. मॅडम, या जगात आमच्या जवळचे असं कोणीही नाही आहे. मीच माझ्या बहिणींचा एकमेव आधार आहे आणि आम्हा तिघांना इतर दुसऱ्यांचा कोणाचाही आधार नाही आहे. असं असलं तरी त्या लोकांचा कोणालाही काही नुकसान करू शकत नाहीत. ते त्यांना वाटले ते करतात आणि संपूर्ण गावात कोणाची हिंमत नाही की कोणी त्यांना थांबवू शकतो किंवा अडवू शकतो किंवा त्यांच्या विरोधात काही बोलू शकतो. त्या लोकांनी कोणाची जमीन आवडली तर ते लोक कोणत्या ना कोणत्या मार्गाने ती जमीन आपल्या नावावर करून घेतात. तेव्हा रचना मॅडम म्हणते, अच्छा ठीक आहे, आता तुम्ही लोक शांत राहा. मग रचना मॅडम त्या तिघांनाही आपल्या गाडीमध्ये बसवते आणि स्वतःच्या घरापासून थोड्याशा अंतरावर असलेल्या MDM अधिकाऱ्यांच्या घरी घेऊन जाते. MDM सुद्धा एक महिला अधिकारी होती. रचना वर्मा त्यांना भेटून त्यांच्याबरोबर बोलणे करते. तेव्हा तिच्यासोबत रजनीश आणि त्यांच्या 2 बहिणी सुद्धा सोबत होत्या. MDM मॅडमने त्यांना पूर्ण माहिती दिल्यानंतर रचना मॅडम म्हणतात की हे बघा मॅडम, अशा प्रकारे गरीब आणि गरजू लोकांचे हाल करून हे ठराविक लोक त्यांच्या लोकांच्या जमिनी हडप करत आहेत. आता तर त्या लोकांनी हद्दच पार केली आहे. ह्या बहीण भावांची जमीन सुद्धा त्यांनी बेकायदेशीरपणे हडप केली आहे. मित्रांनो, त्या तहसील कार्यालयामधील रचना वर्मांची पोस्टिंग झाल्यापासून फक्त 6 महिन्यांमध्येच अशा प्रकारचे हे 10वे रजिस्ट्रेशन होते, जे त्याच 4-5 लोकांनी मिळून केले होते. अशाच प्रकारे कितीतरी लोकांच्या जमिनी त्यांनी आपल्या नावावर करून ठेवल्या होत्या. अशा प्रकारे आत्तापर्यंत त्या लोकांनी जवळपास 100 ते 150 एकर जमीन हडप केली होती, ज्यामध्ये ते 4-5 लोक भागीदार होते. ते अशाच प्रकारे त्या भागातील लोकांच्या जमिनी हडप करत सुटले होते, पण या गोष्टीवर कुणी लक्ष दिले नव्हते. जेव्हापासून रचना वर्मा मॅडम आल्या होत्या त्यांना मात्र ही गोष्ट लक्षात आली होती. खरं तर रचना मॅडमने या अगोदर सुद्धा तिच्या वरिष्ठांकडे त्या लोकांविषयी तक्रार केली होती, परंतु कोणी त्यांच्या विरोधात कोणतीही ॲक्शन घेतली नव्हती. रचना मॅडमला नेहमी असे वाटायचे की हे लोक ज्या प्रकारे जमिनी खरेदी करत आहेत त्या लोकांची योग्य प्रकारे तपासणी होणे खूप गरजेचं आहे, परंतु कुणीही या प्रकरणावर विशेष लक्ष देत नव्हता. परंतु जेव्हा ह्या महिला SDM मॅडमची पोस्टिंग तिथे झाली तेव्हा रचना मॅडम त्या लोकांची तक्रार घेऊन SDM मॅडमकडे गेल्या. तेव्हा SDM मॅडम सुद्धा म्हणतात की हे जे काही घडत आहे ते खूप चुकीचं घडत आहे आणि खूपच चुकीच्या पद्धतीने प्रॉपर्टी डील होत आहे, रजिस्ट्रेशन होत आहे. म्हणून SDM मॅडमनी रचना मॅडमना सांगितले की ह्या 4-5 लोकांविरुद्ध कोणताही ठोस पुरावा मिळाला तर मला लगेचच कळवा, कारण आपल्याला पुराव्याअभावी या लोकांवर कोणतीही कारवाई करता येणार नाही. पण एकदा का त्यांच्या विरोधात एखादा भक्कम पुरावा आपल्या हातात आला तर आपण लगेचच त्यांना गजाआड करू शकतो
आणि त्या सर्व लोकांवर कडक कारवाईसुद्धा करू शकतो. खरं तर रचना मॅडम जेव्हा त्या दोन माणसांना त्यांच्या ऑफिसमध्ये विचारत होत्या तेव्हा त्या मोठ्या गर्वाने आणि हसून रचना मॅडमला उत्तर देत होते. परंतु बिचारा रजनीश मात्र रडत होता. जेव्हा हे दृश्य रचना मॅडमने पाहिले तेव्हाच त्यांना शंका आली होती की या प्रकरणामध्ये काही ना काही गडबड नक्कीच आहे. म्हणून त्याच वेळेला रचना मॅडमने रजनीशचा नंबर आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवला होता. त्याचवेळी रचना मॅडमने विचार करून ठेवला होता की रात्री जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी रजनीशबरोबर बोलणे करेन. परंतु ते वेळच आली नाही. जेव्हा रचना मॅडम आपले दिवसभराचे काम संपून ऑफिस बाहेर पडल्या तेव्हा तहसील कार्यालयाच्या बाहेरील एका झाडाखाली रजनीश रडत असलेल्या अवस्थेत त्यांच्या नजरेस पडला. म्हणून रचना मॅडमने त्याला आपल्या जवळ बोलावून घेतले आणि मग त्याला SDM मॅडमकडे घेऊन आल्या होत्या. आता काही दिवस असेच निघून गेले. रजनीश मोलमजुरी करून आपले घर, आपल्या 2 बहिणींचा सांभाळ अगदी मोठ्या कष्टाने करत होता. तर इकडे रचना मॅडम त्या 4-5 लोकांच्या विरोधात काही पुरावे सापडतात का त्याचा शोध घेत होत्या. परंतु त्या लोकांना सुद्धा समजले होते की आपल्या विरोधात काहीतरी घडत आहे. म्हणून आता ते लोक सुद्धा नवीन जमिनी खरेदीचे कोणतेही प्रकरण घेऊन रचना मॅडमकडे येत नव्हते. म्हणून पुन्हा रचना मॅडम SDM मॅडमकडे गेल्या आणि म्हणाल्या की मॅडम आता ते लोक अशा प्रकारे कोणत्याही जमिनीचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी येत नाहीत. कदाचित त्यांना आपण त्यांच्यावर कारवाई करू याची शंका आली असेल. म्हणूनच ते लोक आता शांत राहिले आहेत. तेव्हा SDM मॅडम म्हणाल्या मग तू रजनीशला त्यांच्या विरोधात आपल्याला धमकावून आपली जमीन हिसकावून घेतली अशी तक्रार पोलीस स्टेशनमध्ये देण्यास सांग. जेव्हा ही गोष्ट रजनीशला समजली तेव्हा तो रचना मॅडम आणि SDM मॅडम समोर हात जोडून म्हणाला मॅडम मला माझ्या दोन्ही बहिणींची चिंता आहे. त्यामुळे मी त्यांच्या विरोधात कोणतीही तक्रार करणार नाही. जर मी असे केले तर ते लोक माझ्या बहिणींना सोडणार नाहीत. माझ्या बहिणींना काही झाले तर मात्र मी स्वतःला सुद्धा माफ करू शकणार नाही. त्यामुळे मॅडम माझी जमीन त्या लोकांनी घेतली आहे ती त्यांना घेऊ द्या. आता ज्याप्रमाणे मोलमजुरी करून मी माझ्यासहित माझ्या बहिणींचे पोट भरत आहे तसेच आयुष्य मी यापुढेही जगेन. कष्ट करण्यासाठी मी कधीही मागे पुढे पाहणार नाही. पण मला ह्या प्रकरणामध्ये अडकायचंच नाही आहे. तेव्हा SDM मॅडम रजनीशला समजावून सांगतात अरे तुझ्या बहिणी त्यासुद्धा आमच्या बहिणीच आहेत. त्यामुळे त्यांची चिंता तू सोडून दे. हवं तर तुझ्या बहिणींना इथेच शहरात राहू दे. त्यांचं शिक्षण कितीपर्यंत झाले आहे. तेव्हा रजनीश म्हणाल 2घी 10वी शिकले आहेत. तेव्हा SDM मॅडम म्हणाल्या मग काहीच हरकत नाही. मी शिलाई मशीनच्या कोर्ससाठी दोघींचेही रजिस्ट्रेशन करते. ते इथे शहरात राहून शिलाई मशीनचं काम शिकून घेतील. तू फक्त आम्ही सांगितल्याप्रमाणे त्या लोकांच्या विरोधात तक्रार दाखल कर. तुला संरक्षण देण्याची जबाबदारी सुद्धा आमची आहे. तेव्हा रजनीश त्या 4-5 लोकांविरोधात पोलिसात तक्रार करतो. त्याचवेळी SDM मॅडमसुद्धा पोलिसांना फोन करून सांगतात की ह्या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचा. यामध्ये जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना लवकरात लवकर पकडून जेलबंद करा. पोलीस लगेचच रजनीशच्या तक्रारीनुसार त्या 4-5 लोकांच्या घरी जातात. तेव्हा ते पोलिसांना सुद्धा धमकावू लागतात. तुम्हाला माहीत आहे का आमची ओळख कुठपर्यंत आहे ते. तुम्ही आम्हाला अटक करण्याचा प्रयत्न जरी केलात तर तुम्हाला खूप महागात पडेल. असे बोलून ते पोलिसांना धमकावू लागतात. पोलिसांना सुद्धा हीच गोष्ट हवी होती. त्याने लगेचच त्या सर्वांना अटक केली आणि त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल केले. जेव्हा त्यांची चौकशी करण्यात आली तेव्हा पोलीस म्हणाले जर रजनीशच्या बाबांनी तुमच्याकडून 10 वर्षापूर्वी पैसे घेतले होते तर ते पैसे घेताना त्यांनी तुम्हाला काहीतरी लिहून दिले असेल किंवा तुम्ही लिहून घेतले असतात. त्या कागदावर त्यांची सही किंवा अंगठा असेल. तो कागद आम्हाला दाखवा. पण त्यांच्याकडे असा कोणताही पुरावा नव्हता. यावरून सिद्ध झाले की ते लोक जबरदस्ती रजनीशची जमीन बळकवण्याचा प्रयत्न करत होते. आता ते प्रकरण त्या लोकांच्याच अंगलट आले होते. त्यामुळे शेवटी त्या लोकांनी आपल्या गुन्ह्याची कबूल दिली. पण शेवटी न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावलीच. तर इकडे रजनीशच्या दोन्ही बहिणी अगदी योग्य प्रकारे शिवणकाम शिकल्या होत्या. त्यामुळे त्या दोघी बहिणींनी शहरात एक स्वतःचे दुकान उघडले होते. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारून त्या शहरात राहू लागल्या होत्या. तर इकडे न्यायालयाने आदेश देऊन रजनीशची जमीन पुन्हा रजनीशला देण्यास सांगितले होते. त्यामुळे आता रजनीशची जमीनसुद्धा रजनीशला परत मिळाली होती. अशा प्रकारे जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी छोटे मोठे भूमिमाफिया काम करत होते. पोलिसांनी त्या सर्वांचा शोध घेऊन आता त्यांची पूर्ण टीम आपल्या ताब्यात घेतली होती आणि त्यांच्या विरोधात कोर्टामध्ये खटला दाखल करून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्न चालू आहेत. तर मित्र आणि मैत्रिणींनो, रचना मॅडम आणि SDM मॅडम या दोघींनी रजनीशला योग्य न्याय मिळवून दिला आणि एवढंच नाही तर त्यांच्या दोन्ही बहिणींचे आयुष्य सुखकर करून दिले.
याविषयी त्या दोन्ही मॅडमविषयी आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.